नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्ध पत्रक 1/3/2024 न्यूज बुलेटिन. मित्रांनो, या प्रसिद्ध पत्रकमध्ये काय म्हटले ते आपण या व्हिडिओमध्ये सर्व बघणार आहोत. मित्रांनो, मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, या नोटीसद्वारे काय देण्यात आले आणि सेकंड फेज केव्हा लागेल ते आपण या प्रसिद्ध पत्रकमध्ये माहिती जाणून घेणार आहे. मित्रांनो, आता या प्रसिद्ध पत्रकमध्ये काय दिले ते चला तर बघू आपण. फर्स्ट पॉईंट दिले मित्रांनो, पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती अत्यंत पारदर्शी व नियमबद्ध पद्धतीने कमी वेळात केल्या संदर्भात उमेदवार, त्यांचे पालक, शिक्षण क्षेत्रातील जाणकार व अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया पाठवल्या आहेत. इतके नव्हे तर ज्यांची निवड व प्रक्रिया झाली नाही अशा उमेदवारांनी सुद्धा या प्रक्रियेच्या निष्पक्ष व पारदर्शी कार्यपद्धतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया पाठवल्या आहेत. ते सर्वांचे प्रशासन आभारी आहे. मित्रांनो, बघा फर्स्ट पॉईंटमध्ये काय म्हटले सरकारने, तर आपल्याला सेकंड पॉईंटमध्ये बघू. इतपर कोणाची पदभरती संदर्भात काही तक्रार असल्या त्याची सोडवणूक करण्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत केली आहे व त्या समितीकडे अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मित्रांनो, कोणाला काही डाऊट असेल तर एक समिती गठीत करण्यात आली आहे. त्या समितीला तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तर मित्रांनो, तिसरा पॉईंट काय दिले बघू. संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी गठीत केलेल्या समितीला एकाच वेळी समाज माध्यमावर गैरसमज दूर करण्यासाठी प्रसिद्धात देणे, तक्रार निवारण समितीकडून अर्जाचे अवलोकन करून निर्णय घेणे व प्रचलित कार्यपद्धती अनुसरून ही भरती प्रक्रिया पुढे नेणे अशा विविध आघाड्यावर काम करावे लागत आहे. प्रशासकीय मुद्द्याबाबत समाज माध्यमातून अनठाई शंका उपस्थित करणे अथवा अन्य प्रकारे अडथळे निर्माण करणे यातून कालपव्य होऊन पुढील प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्याचे नमूद करण्यात येत आहे. मित्रांनो, कोणाला काही डाऊट असेल आणि कोणी प्रश्न करत असेल तर जे सेकंड फेज येणार आहे त्या फेजला वेळ लागतो आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, ते तिसऱ्या पॉईंटमध्ये असं म्हटले त्यांनी की समाज माध्यमावर काय होतं आहे मित्रांनो, प्रशासकीय मुद्द्यावर समाज माध्यमातून अनठाई शंका उपस्थित करणे, काही जे उमेदवार आहेत ते शंका उपस्थित करत आहेत त्याच्या अशा अथवा अन्य प्रकारे अडथळे निर्माण करणे यातून काढले व होऊन पुढील प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्याचे नमूद करण्यात आले. मित्रांनो, ही न्यूज बुलेटिन 1/3/2024 आहे. मित्रांनो, आता चौथ्या मुद्द्यामध्ये काय दिले, वरील बाबीमधून वेळ काढून निवड समिती समांतर आरक्षणातील रूपांतर फेरीसाठी कन्व्हर्जेशन राऊंड. मित्रांनो, व्यवस्थित तुम्ही वरील बाबीमधून वेळ काढून निवड समिती समांतर आरक्षणातील रूपांतर फेरीसाठी कन्व्हर्जेशन राऊंड पूर्वतयारी करीत असून त्याबाबत देखील प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरात लवकर पुढील कारवाई करण्याचे नियोजन आहे. म्हणजे सेकंड राऊंड येत्या 2-3 दिवसात लागण्याची शक्यता आहे. मित्रांनो, यामध्ये पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जे विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये फर्स्ट फेजमध्ये जी सिलेक्शन लिस्ट लागली होती त्याच्यात उमेदवारांना निवड न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, ज्यांची निवड झाली नाही, फर्स्ट फेजमध्ये सिलेक्शन झालं नाही, त्यांना सेकंड फेजमध्ये निवड होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता पाचवा मुद्दा इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, आपण विथ इंटरव्ह्यूची वाट बघतोय. पाचव्या मुद्दे वरील प्रमाणे जास्त उमेदवार विदाऊट इंटरव्ह्यू या टप्प्यामध्ये समावले गेल्यानंतर इथे काय म्हटलं, वरील प्रमाणे जास्त उमेदवार विदाऊट इंटरव्ह्यू या टप्प्यामध्ये समावले गेल्यानंतर विथ इंटरव्ह्यू संदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे. मित्रांनो, जो सेकंड फेज येणार आहे तो विथ इंटरव्ह्यूचा असेल आणि विथ इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट लागण्याची शक्यता आहे मित्रांनो. कारण आचारसंहिता लागू होण्याआधी आपल्याला विथ इंटरव्ह्यूची
लिस्ट सिलेक्शन लिस्ट येऊन जाणार आहे मित्रांनो. विथ इंटरव्ह्यूची लिस्ट येऊन जाणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, हा न्यूज बुलेटिन 1/3/2024चा आहे.